नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रोबॅबिलिटी या चॅप्टरमधील प्रॉब्लेम सेट 5 यातील पहिले 5 प्रश्न आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेले आहेत. आज आपल्याला क्वेश्चन नंबर 6 to 10 हे 5 प्रश्न या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. सोडूया. क्वेश्चन नंबर 6. अ बॉक्स कंटेन्स 5 रेड. एका बॉक्समध्ये 5 रेड, 8 ब्लू आणि 3 ग्रीन पेन्स आहेत. ऋतुजा वॉन्ट्स टू पिक अ पेन ॲट रँडम. ऋतुजाने त्या बॉक्समधील एक पेन रँडमली उचललेला आहे. तर व्हॉट इज प्रोबॅबिलिटी दॅट दी पेन इज ब्लू. तर ब्लू कलरचा पेन येण्याची प्रोबॅबिलिटी काय असेल ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. पहा सोल्युशन. लेट 5 रेड पेन आहेत. 5 रेड पेन्स. बी पहा रेडसाठी आर लेटर घेऊ आपण. 5 पेन्स आहेत. सपोज R1, R2, R3, R4 अँड R5. नंतर 8 ब्लू पेन्स आहेत. 8 ब्लू पेन्स. पहा ब्लूसाठी आपण लेटर बी घेऊ. सपोज B1, B2, 8 आहेत त्यामुळे B7 आणि B8. नंतर 3 ग्रीन पेन्स आहेत. 3 ग्रीन. ग्रीनसाठी आपण G लेटर घेऊ. 3 आहेत त्यामुळे G1, G2 आणि G3. आता या सर्व रीडिंग आपल्याला सॅम्पल स्पेसमध्ये घ्यायचे आहेत, कारण ऋतुजाने एक पेन उचललेला आहे. त्या बॉक्समधून एक पेन रँडमली असा काढून घेतलेला आहे. तर एवढ्याही पॉसिबिलिटीज आहेत, म्हणजे कोणताही एक पेन येऊ शकतो. बरोबर आहे. म्हणजे पेन उचलल्यानंतर एवढ्या रीडिंग येऊ शकतात. तो सॅम्पल स्पेस लिहायचा आहे आपल्याला. सॅम्पल स्पेस कॅपिटल S इक्वल टू या सर्व रीडिंग येथे लिहायचे आहेत आपल्याला. एवढे आउटकम्स आहेत ते येथे लिहून घेऊ आपण. R1, R2, R5. नंतर B1, B2, B3 आणि G1, G2, G3. हा झाला सॅम्पल स्पेस. म्हणजे एवढे आउटकम्स येऊ शकतात. हा झालेला आहे सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस नंतर आपल्याला N ऑफ S ही व्हॅल्यू काढायची आहे. पहा S येथे कॅपिटल घ्यायचा आहे. किती क्वांटिटी आहे पहा. 5 रेड आहे, 8 ब्लू आहे आणि 3 ग्रीन आहे. म्हणजे 13 + 3 म्हणजे 16. N ऑफ Sची क्वांटिटी 16 आहे. या सर्व रीडिंग 16 आहेत. आता आपल्याला ब्लू पेनची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची आहे. त्यासाठी आपण इव्हेंट घेऊ. लेट इव्हेंट. सपोज लेटर आपण ए घेऊ. यापैकी नसणारं लेटर घ्यायचं आहे आपल्याला. ऋतुजा पिक्स अ ब्लू पेन. ही इव्हेंट आपण घेतलेली आहे. आता या इव्हेंटची आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची आहे. पहा एचा सेट कसा तयार होईल. ब्लू पेन. ब्लू पेनचे किती रीडिंग आहेत. 8 आहेत. बरोबर आहे. त्या इथे लिहून घेऊ आपण. म्हणजे B1, B2, B3, B4, B5, B6, B7, B8. म्हणजे त्या 8 ब्लू पेनपैकी कोणताही एक पेन आला तर चालेल, परंतु ब्लूच पेन पाहिजे. देअरफॉर N ऑफ A ही क्वांटिटी 8 आहे. आता आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची आहे. नाऊ प्रोबॅबिलिटी ऑफ A या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी इक्वल टू N ऑफ A अपॉन N ऑफ S. पहा N ऑफ A ची व्हॅल्यू म्हणजे ही व्हॅल्यू 8. N ऑफ S 16. पहा 8/16 म्हणजे 1/2 होतील. हे 8ने डिवाइड करू तर 1/2 होतील. बरोबर आहे. देअरफॉर P ऑफ A
1/2. येथे लिहिणार आपण देअरफॉर दी प्रोबॅबिलिटी दॅट दी पेन इज ब्लू. ब्लू पेन येण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? 1/2. पहा इथे इज लिहू आपण, सॉरी इज 1/2. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 फेसेस ऑफ अ डाय. पहा डायचे 6 फेसेस याप्रमाणे आहेत, रीडिंग याप्रमाणे आहेत. डाय आपल्याला माहिती आहे, याप्रमाणे डाय असतो. आपण लुडो किंवा सापशिडी खेळताना हा डाय पाहिलेला आहे. त्यावर 1 2 3 4 असे अंक असतात, रीडिंग असतात. तर येथे ABCD या रीडिंग आपल्याला दिलेल्या आहेत. सपोज ABCD याप्रमाणे प्रत्येक फेसेसला एक एक लेटर दिलेला आहे. तर A ॲपियर्स ऑन दी अप्पर फेस. आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची आहे. एकाच वेळी थ्रो केलेला आहे, त्यामुळे 6 रीडिंग येणार आहेत. फाइंड दी प्रोबॅबिलिटी ऑफ A ॲपियर्स ऑन अप्पर फेस. अप्पर फेसला A येण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे ती फाइंड आउट करायची, आणि D येण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे अप्पर फेसेसला ते पण फाइंड आउट करायचं आहे. सोल्युशन हेअर डाय इज रोल किंवा थ्रो वन्स. एकदा आपण थ्रो केलेला आहे. सॅम्पल स्पेस. डाय थ्रो केल्यानंतर डायच्या अपर फेसेसला यापैकी कोणतीही एक रीडिंग येणार आहे, बरोबर आहे. म्हणजे एवढे आउटकम्स येऊ शकतात, एवढ्या पॉसिबिलिटीज आहेत. त्यामुळे आपण सॅम्पल स्पेसमध्ये सर्व रीडिंग लिहिणार आहोत. ABCD येऊ शकतो, किंवा E येऊ शकतो, किंवा A येऊ शकतो. हा झाला सॅम्पल स्पेस, बरोबर आहे. N ऑफ S. सॅम्पल स्पेसमध्ये किती एलिमेंट आहेत? 1 2 3 4 5 6 आहेत. आता ही एक इव्हेंट आहे आणि ही एक इव्हेंट आहे. या इव्हेंटसाठी आपण Q लेटर घेऊ आणि या इव्हेंटला लेटर आपण R घेऊ. पहा इव्हेंटसाठी आपल्याला या लेटर व्यतिरिक्त वेगळं लेटर आपल्याला घ्यायचं आहे. Q आणि R घेऊ आपण. लेट इव्हेंट. इव्हेंट कोणती? ही इव्हेंट घेऊ आपण आता. Qने दाखवू. इव्हेंट Q. इव्हेंट Q कोणती आहे? A ॲपियर्स ऑन दी अपर फेस. A लेटर ॲपियर्स ऑन अपर फेस. Q इक्वल टू, या सेटमध्ये एलिमेंट किती असतील? A आपल्याला एवढ्यापैकी A आपल्याला अप्परला आला पाहिजे. येथे A 2 आहेत. हा एक A आहे आणि हा एक A आहे. म्हणजे हा येईल किंवा हा येईल, दोन्ही आपल्याला चालतील, बरोबर आहे. पण ज्या रीडिंग आपल्याला पाहिजेत त्या याप्रमाणे येणार आहेत. म्हणजे N ऑफ Q 1 2 आहेत. आता प्रोबॅबिलिटी ऑफ Q म्हणजे या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी इक्वल टू N ऑफ Q अपॉन N ऑफ S. पहा प्रत्येक वेळी N ऑफ S आपल्याला डिनोमिनेटरमध्ये लिहायचं आहे. N ऑफ Q 2 आहे आणि N ऑफ S 6 आहे. पहा 2ने डिवाइड करू म्हणजे 1/3 होतील. देअरफॉर P ऑफ Q 1/3. आता इव्हेंट आपण ही घेऊ. लेट इव्हेंट R. इव्हेंट कशाची आहे? D ॲपियर्स ऑन अप्पर फेस. आता आपल्याला D हे लेटर अप्पर फेसला आलं पाहिजे. D ॲपियर्स ऑन अप्पर फेस. या इव्हेंटमध्ये एलिमेंट किती येऊ शकतात? D पाहिजे. D एकच आहे, या 6 पैकी एकच D आहे, बरोबर आहे. N ऑफ R एकच लेटर आहे, त्यामुळे N ऑफ R ची व्हॅल्यू 1. आता प्रोबॅबिलिटी घेऊ आपण. P ऑफ R. N ऑफ R नंतर P ऑफ R म्हणजे N ऑफ R अपॉन N ऑफ S.
ही व्हॅल्यू 1 आणि एन ऑफ एस 6. देअरफॉर पी ऑफ आर ही प्रोबॅबिलिटी 1/6. दोन्ही आपण प्रोबॅबिलिटी फाइंड आउट केल्या. ही आहे 1/3 आणि ही प्रोबॅबिलिटी आहे 1/6. इथे लिहू आपण. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए appears on upper face is 1/3 and D appears on upper face is 1/6. Next, question number 8. A box contains 30 tickets bearing only one number from 1 to 30. एका बॉक्समध्ये तिकीट्स आहेत आणि प्रत्येक तिकिटावर 1 to 30 असे नंबर लिहिलेले आहेत. असे तिकीट किती आहेत? 30 आहेत. 30पर्यंत 1 to 13 या नंबरचे तिकीट्स आहेत. एका बॉक्समध्ये 30 तिकीट्स आहेत. इफ वन तिकीट इज ड्रॉन, एवढ्या तिकीटपैकी एक तिकीट आपण ड्रॉ केलं, काढून घेतलं रँडमली, तर फाइंड दी प्रोबॅबिलिटी ऑफ ॲन इव्हेंट दॅट दी तिकीट बी ॲन ऑड नंबर. म्हणजे ऑड नंबरचं तिकीट आलं पाहिजे, त्याची प्रोबॅबिलिटी काय असेल ती फाइंड आउट करायची की आणि कंप्लीट स्क्वेअर नंबरचं तिकीट मिळालं पाहिजे आपल्याला. त्या नंबरचं त्याची प्रोबॅबिलिटी काय आहे ती फाइंड आउट करायची आहे. सोल्युशन. एका बॉक्समध्ये 30 तिकीट्स आहेत. बॉक्स कंटेन्स 30 tickets. यस. आता सर्व 1 to 30 तिकीट्स आपल्याला इथे लिहावे लागतील. त्यांचे नंबर 1 2 3 4. हे सर्व रीडिंग आपण लिहिलेले आहेत. तो झाला सॅम्पल स्पेस. आता एन ऑफ एस क्वांटिटी किती आहे? 30 आहे. इव्हेंट ए घेऊ आपण ही आणि ही इव्हेंट बी घेऊ आपण. लेट इव्हेंट ए. इव्हेंट ए कोणती आहे? ॲन ऑड नंबर. म्हणजे एचे एलिमेंट किती येतील? ऑड पाहिजे, म्हणजे इवन नाही, ऑड. 1 ऑड नंबर आहे, 3 ऑड आहे, 5 ऑड, 7 9 11. ऑड नंबर म्हणजे विषम संख्या. 15 70 या सॅम्पल स्पेसमधून ऑड नंबर लिहायचे आहेत आपल्याला. नंतर 27 29. किती नंबर आहेत? 15 आहेत. देअरफॉर एन ऑफ ए या एलिमेंटची क्वांटिटी 15 आहे. एन ऑफ ए नंतर प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करू. प्रोबॅबिलिटी ऑफ ए म्हणजे या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी, म्हणजे एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ ए 15 आहे आणि एन ऑफ एस 30 आहे. हा डिव्हिजन किती होईल? 15ने डिवाइड केलं 1/2 होईल. बरोबर आहे. देअरफॉर पी ऑफ ए 1/2. आता इव्हेंट बी घेऊ आपण. लेट इव्हेंट बी अ कंप्लीट स्क्वेअर नंबर. कंप्लीट स्क्वेअर नंबर आपल्याला मिळाला पाहिजे. 1 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. नंतर 4 आहे, 9 पण आहे. 1 परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे, 4 आहे, 9 आहे, नंतर 16 आहे. कारण यांचे स्क्वेअर रूट निघतात त्यामुळे ते परफेक्ट स्क्वेअर नंबर आहेत. 25. मग बीमध्ये एलिमेंट काय मिळतील? 1 4 9 16 आणि 25.
कारण हे परफेक्ट स्क्वेअर नंबर आहेत. यांचं स्क्वेअर रूट आपल्याला पॉईंटमध्ये मिळत नाही, एक नंबर मिळतो आहे. 4चं स्क्वेअर रूट 2 येणार आहे, 9चं स्क्वेअर रूट 3 येईल, 25चं स्क्वेअर रूट 5 येणार आहे. म्हणजे हे नंबर कसे आहेत 1, 4, 9, 16, 25 कंप्लीट स्क्वेअर नंबर आहेत. आता 21, 23, 24, 10, 11, 12 या नंबरचं स्क्वेअर रूट जर घेतला आपण तर ते पॉईंटमध्ये मिळेल आपल्याला. आपल्याला पॉईंटमध्ये नको आहे, आपल्याला कसं पाहिजे कंप्लीट स्क्वेअर नंबर पाहिजे आपल्याला. म्हणजे त्याचं स्क्वेअर रूट पॉईंटमध्ये नाही आलं पाहिजे. 9चं स्क्वेअर रूट घेतला आपण तर 3 येईल, म्हणजे पॉईंटमध्ये येत नाही आहे, कंप्लीट नंबर मिळतो आहे आपल्याला. त्यामुळे 1, 4, 9, 16 आणि 25 हे कसे आहेत परफेक्ट स्क्वेअर नंबर आहेत, स्क्वेअरचे नंबर आहेत. 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16 आणि 5चा स्क्वेअर 25. म्हणजे हे नंबर कसे आहेत परफेक्ट स्क्वेअर नंबर आहेत. एन ऑफ बी 1, 2, 3, 4, 5 आहेत. एन ऑफ बी नंतर पी ऑफ बी, एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ बी 5 आहे, एन ऑफ एस 30 आहेत, एन ऑफ एस 30. 5ने डिवाइड करू 1/6 होतील. देअरफॉर पी ऑफ बी, बी या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी किती आली 1/6. या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी 1/2. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. येथे एक रेक्टँग्युलर गार्डन दिलेलं आहे आणि त्यामध्ये सर्क्युलर लेक आहे. लेक म्हणजे तलाव. या गार्डनमध्ये हा सर्क्युलर तलाव आहे आणि गार्डन हे रेक्टँग्युलर शेपचं आहे. म्हणजे आपल्याला येथे सर्कलचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे आणि येथे रेक्टँगलचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. या गार्डनची लेंथ 77 मीटर आहे आणि ब्रीथ आहे 50 मीटर आणि या सर्कलचा डायमीटर आपल्याला 14 मीटर दिलेला आहे. हा डायमीटर आहे 14 मीटर, म्हणजे याची रेडियस किती असेल 7 मीटर असेल. बरोबर आहे, डायमीटरचे हाफ. ड्यू टू वाइंड वाऱ्यामुळे काय झालेलं आहे, एक टॉवेल फ्रॉम अ टेरेस ऑन अ नियर बाय बिल्डिंग फेल इन टू दी गार्डन. या गार्डनच्या बाजूला एक बिल्डिंग आहे. वारा आल्यामुळे त्या बिल्डिंगवर वाळू घातलेला टॉवेल या गार्डनमध्ये येऊन पडलेला आहे. देन फाइंड दी प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट दॅट इट फेल इन दी लेक. तो टॉवेल ह्या सर्क्युलर लेकमध्ये या तलावामध्ये पडण्याची प्रोबॅबिलिटी काय असेल ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. म्हणजे आपण काय करणार, सर्कलचा एरिया फाइंड आउट करू, या गार्डनचा एरिया फाइंड आउट करू, सर्कलचा एरियाला गार्डनच्या एरियाने आपण डिवाइड करू. सोल्युशन here area of garden, area of rectangular garden, area of garden. गार्डन हे रेक्टँग्युलर आहे म्हणजे रेक्टँगलचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. एरिया रेक्टँगलचा म्हणजे लेंथ इंटू ब्रीथ. लेंथ आहे 77 आणि ब्रीथ आहे 50 मीटर. हा मल्टिप्लिकेशन 3850 होईल. मीटर इंटू मीटर, मीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर मीटर. हा झाला गार्डनचा एरिया. आता सर्कलचा एरिया म्हणजे πr स्क्वेअर, परंतु आपल्याला रेडियस दिलेलं नाही, डायमीटर दिलेला आहे, त्यावरून आपण रेडियस फाइंड आउट करू. रेडियस ऑफ लेक, लेक म्हणजे तलाव 14/2 होईल, कारण 14 डायमीटर दिलेला आहे आपल्याला, म्हणजे काय 7 मीटर. आता रेडियस माहिती आहे, या सर्कलचा आपण एरिया फाइंड आउट करू. एरिया ऑफ लेक सर्क्युलर असल्यामुळे πr स्क्वेअर. पायची व्हॅल्यू 22/7 घेऊ.
रेडियसचा स्क्वेअर, रेडियस 7 आहे, स्क्वेअर असल्यामुळे 7 × 7 लिहू आपण, 2 टाइम्स मल्टिप्लिकेशनमध्ये लिहिणार आहोत. 7 × 7 म्हणजे काय होईल, रेडियसचा स्क्वेअर होईल. पहा हे 7 कॅन्सल होतील. 22 × 7 म्हणजे काय होतील, 154. एरिया असल्यामुळे मीटर स्क्वेअर. पहा ही व्हॅल्यू म्हणजे काय झालेलं आहे, n(s) झालेलं आहे, बरोबर आहे. आणि एखादी इव्हेंट घेतली आपण तर ही n(event) झालेला आहे. आता प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची आहे. ही n(s) ची व्हॅल्यू होईल. नाऊ प्रोबॅबिलिटी दॅट दी टॉवेल, टॉवेलची स्पेलिंग TOWEL, फेल ही इव्हेंट आहे. दॅट दी टॉवेल फेल या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी इन दी लेक. टॉवेल त्या लेकमध्ये पडायची प्रोबॅबिलिटी काय आहे, म्हणजे काय असेल, एरिया ऑफ लेक अपॉन एरिया ऑफ गार्डन. एरिया ऑफ गार्डन म्हणजे n(s) होणार आहे आणि हे n(event) होईल. लेकचा एरिया 154 आणि गार्डनचा एरिया 3850. हा डिव्हिजन करायचा आहे आपल्याला. रफमध्ये करू आपण. 154 अपॉन, आता दोन्ही नंबरला आपण 7 ने डिवाइड करू म्हणजे हे काय होतील, 22 होतील, बरोबर आहे. 7 ने डिवाइड करू 550 होतील म्हणजे 22/550. आता दोन्ही नंबरला 2 ने डिवाइड करू. 2 ने डिवाइड केल्यामुळे हे 11 होतील. 2 ने डिवाइड केल्यामुळे हे 275 होतील. आता 11/275 11 ने डिवाइड करू 2 आणि इथे 5 राहतील म्हणजे हे 5 म्हणजे आन्सर काय मिळेल आपल्याला, 1/25. स्मॉलेस्ट फॉर्म लिहित आपल्याला 1/25 आन्सर मिळत आहे. हे आन्सर काय मिळेल, 1/25. Therefore, probability that the towel fell in the lake equal to 1/25. हा एरिया म्हणजे n(s) आहे, हे लक्षात आलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. पहा इथे स्पिनिंग ॲरोचा गेम आहे. हा ॲरो आहे, 8 नंबर आहेत, 1 to 8 असे नंबर्स येथे प्रिंट केलेले आहेत आणि हा ॲरो हा स्पिन केल्यानंतर कोणत्या तरी एका नंबरवर रेस्ट होणार आहे, थांबणार आहे. पहा इथे आपल्याला हा ॲरो प्रत्येक नंबरवर एका वेळी रेस्ट होणार आहे. त्या रीडिंग येथे घेतलेल्या आहेत म्हणजे प्रत्येक ठिकाणी एकदा रेस्ट झालेला आहे तो ॲरो. तर या 8 प्रकारच्या रीडिंग आपल्याला मिळालेल्या आहेत. तर आपल्याला या प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायच्या आहेत. इव्हेंट हे आहेत, इव्हेंट कोणती, 8. फक्त 8 मिळण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे. ॲन ऑड नंबर मिळण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे. नंबर ग्रेटर दॅन 2, 2पेक्षा मोठा नंबर मिळण्याची प्रोबॅबिलिटी आणि नंबर लेस दॅन 9 या सर्व प्रोबॅबिलिटी आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. पहा प्रोसेस तीच आहे. सोल्युशन हेअर सॅम्पल स्पेसमध्ये आपण सर्व रीडिंग लिहिणार आहोत म्हणजे एवढे आउटकम्स येऊ शकतात. 1 2 3 4 5 6 7 8. n(s) क्वांटिटी किती आहे, टोटल 8 आहेत. ही इव्हेंट A घेऊ आपण, ही B, ही C आणि ही D. लेट इव्हेंट A
8 नंबर आला पाहिजे. ॲरो रेस्ट ॲट 8 ही प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची आहे. म्हणजे एलिमेंट किती असतील या सेटमध्ये 8 आला पाहिजे. एवढेच एलिमेंट आहेत म्हणजे एकच 8 आहे. बरोबर आहे. देअरफॉर n ऑफ ए ही क्वांटिटी 1. पहा इथे 8 नाही लिहायचे. ही 8 किती वेळेस आहेत इथे एकदाच आहेत म्हणून फक्त 1. या सेटमध्ये एलिमेंट एकच आहे म्हणून 1 लिहायचं आपल्याला. आता पी ऑफ ए म्हणजे काय n ऑफ ए अपॉन n ऑफ एस. n ऑफ ए 1 आणि n ऑफ एस 8 आहेत. देअरफॉर पी ऑफ ए इक्वल टू 1 अपॉन 8. पहा ही प्रोबॅबिलिटी किती आहे 1 अपॉन 8 आहे. पहा इव्हेंट बी लेट इव्हेंट बी इव्हेंट आपण ॲन ऑड नंबरसाठी घेणार आहोत. ॲन ऑड नंबर. तो ॲरो ऑड नंबरवर रेस्ट झालेला पाहिजे. म्हणजे बी या बीच्या सेटमध्ये कोणते एलिमेंट येतील ॲन ऑड नंबर. ऑड पाहिजे. म्हणजे ऑड नंबर कोणते आहेत 1 3 5 आणि 7. 2 4 6 8 हे इवन आहेत. आपल्याला ऑड पाहिजे म्हणजे विषम संख्या पाहिजे. 1 3 5 7 1 3 5 आणि 7 4च नंबर आहेत. या 8 पैकी 4च नंबर आहेत. बरोबर आहे. आता n ऑफ बी किती एलिमेंट आहेत 1 2 3 4. ती क्वांटिटी 4. n ऑफ बी नंतर पी ऑफ बी. आता प्रोबॅबिलिटी ऑफ बी म्हणजे काय n ऑफ बी अपॉन n ऑफ एस. n ऑफ बी 4 आहे. n ऑफ एस क्वांटिटी 8 आहे. 4 ने डिवाइड करू 1 अपॉन 2 होतील. देअरफॉर पी ऑफ बी 1 अपॉन 2. आता सी इव्हेंट घेऊ आपण. लेट इव्हेंट सी अ नंबर ग्रेटर दॅन 2. अ नंबर ग्रेटर दॅन 2. 2 पेक्षा ग्रेटर म्हणजे काय असेल 3 4 5 6 7 8. हे सर्व नंबर 2 पेक्षा ग्रेटर आहेत. बरोबर आहे. म्हणजे n ऑफ सी 1 2 3 4 5 6 नंबर. आता पी ऑफ सी म्हणजे n ऑफ सी अपॉन n ऑफ एस. n ऑफ सीची व्हॅल्यू 6. n ऑफ एस 8 आहेत. दोन्ही नंबरला 2 ने डिवाइड करू. हे 3 होतील हे 4 होतील म्हणजे 3 अपॉन 4. देअरफॉर पी ऑफ सी 3 अपॉन 4. ही प्रोबॅबिलिटी किती आली 3 अपॉन 4 आली. पहा आता ही प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करू. लेट इव्हेंट डी. डी इव्हेंट कोणती घेतली आपण अ नंबर लेस दॅन 9. अ नंबर लेस दॅन 9. डी इक्वल टू इव्हेंट डी कशाची आहे अ नंबर लेस दॅन 9. तो स्पिनिंग ॲरो रेस्ट झाला पाहिजे अशा नंबरवर की तो नंबर 9पेक्षा लेस पाहिजे. हे सर्वच नंबर 9पेक्षा लेस आहेत म्हणजे एवढ्या पण रीडिंग येणार आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. n ऑफ डी किती आहेत हे टोटल 1 2 3 4 5 6 7 8 आहेत. आता पी ऑफ डी n ऑफ डी नंतर पी ऑफ डी म्हणजे n ऑफ डी अपॉन n ऑफ एस.
प्रत्येक वेळी एन ऑफ एस आपल्याला डिनोमिनेटरमध्ये लिहायचं आहे. एन ऑफ डी 8 आहे आणि एन ऑफ एस पण 8 आहे, बरोबर आहे. 8/8 काय होईल म्हणजे 1/1 म्हणजे 1. हे 1/1 होतील म्हणजेच काय 1. देअरफॉर पी ऑफ डी इक्वल टू 1. देअरफॉर पहा सर्व प्रोबॅबिलिटीज आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. पी ऑफ ए ही पहिली प्रोबॅबिलिटी मिळाली आपल्याला 1/8. नंतर पी ऑफ बी दुसरी प्रोबॅबिलिटी फाइंड आउट केली आपण 1/2. पी ऑफ सी तिसरी प्रोबॅबिलिटी 3/4 आणि चौथी प्रोबॅबिलिटी पी ऑफ डी इक्वल टू 1. पहा प्रथम हे पेज आहे आणि या पेजनंतर त्यामध्ये हे पेज आपल्याला ॲड करायचं आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.